नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज। आज पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे यांची या ठिकाणी निवड झाली आणि अर्थात पिंपरी चिंचवडचं प्रशासन राज संपलं आणि आता जनता राज खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे। प्रथमतः आम्ही रवी लांडगे भाऊंना या ठिकाणी PCMC न्यूजच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। भाऊ, महत्त्वाचा सगळ्यात आत्ता जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला त्या पत्रकार परिषदेमध्येच एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाल स्वयंसेवक संघ आणि तिथून बाल स्वयंसेवक म्हणून तुम्ही जी सुरुवात केलीत आणि आज थेट महापौरपदावर, काय पहिली प्रतिक्रिया, काय सांग? आपल्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणे मी प्रथम वर्ष शिक्षित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे। तेव्हापासून मी संघटनेत कार्य करायला सुरुवात केली। नंतर स्वर्गवासी अंकुश भाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय क्षेत्रात सुद्धा काम केलं। त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर मी भारतीय जनता पक्षात सक्रियपणे काम केलं। आज जवळजवळ 2010 साली मी भारतीय जनता युवा मोर्चाचा सरचिटणीस झालो होतो। जवळजवळ 15 वर्षांनंतर पक्ष संघटनेत एकनिष्ठेने काम केल्यानंतर पक्षाने मला एवढ्या मोठ्या पदावर संधी दिलेली आहे। हे सर्व स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या विचारांचा आणि यांच्या कार्याचा सन्मान आहे। त्यामुळे मी ही माझी आजची झालेली निवड त्यांच्या चरणांशी समर्पित करतो। महापौर साहेब, महत्त्वाचं म्हणजे बिनविरोध हा शब्द तुमच्यासाठी आता एक परवलीच ठरलेला आहे। म्हणजे नगरसेवक पण बिनविरोध, महापौर पण बिनविरोध, म्हणजे काय म्हणजे बिनविरोध आणि या शब्दाचं नेमकं काय जुळतं कसं काय तुमच्या? ही महादेवांची कृपा आहे। अच्छा, अर्थात महादेव या शब्दाचे अर्थ पण बरेच आहेत, महेश, शंकर आणि असे वेगवेगळे समानार्थी शब्द निघतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच तुम्ही म्हणाल की स्वच्छता, पाणी, आरोग्य आणि तुम्ही पहिली भेटच त्यासाठीच देणार आहात। खरं तर जे ठेकेदार ज्यांनी या ठिकाणी सगळ्या अनागोंदी कारभार केला असं म्हटलं गेलंय, आयुक्तांनी पण ठपका टाकलेला आहे, तर काय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल? आणि खरंच आमच्या नळाला म्हणजे नळ 24 तास पण पाणी किती तास हे आम्हीच सांगू शकत नाही, काय होईल यापुढे? लोकप्रतिनिधी त्याच्यासाठीच गरजेचे असतात। प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा जो दबाव किंवा जो वचक हवा असतो तो यासाठीचा हवा असतो। आणि आजच सर्वसाधारण पहिली सभा झालेली आहे। आता इथून पुढे नक्कीच सर्व नगरसेवक आम्ही सर्वजण मिळून अधिकाऱ्यांशी चर्चा करून जे काही प्रश्न आहे पाणी, आरोग्य, स्वच्छता या बाबतीत ते सर्व निकाली काढू। नक्कीच, अगदी शेवटचाच महत्त्वाचा प्रश्न, कारण की आता एकतर बाकीच्या सगळ्यांना घेऊन सोबत तुम्हाला जायचं आहे, विरोधक जरी असले तरी काम करताना मात्र पिंपरी चिंचवडचा विकास या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहात। या ठिकाणी विरोधक काही मुद्दे मांडतील किंवा त्यांची काही सूचना असतील तर त्या देखील महापौर या पालक या नात्यानं त्या सूचना स्वीकारतील आणि पुढे जातील असं मला वाटतं। तुमची काय इच्छा आहे? निवडणूक झाल्यानंतर महापौर हा सर्व शहराचा असतो, कुठल्या पक्षाचा नसतो। आणि सर्वांना माहिती आहे, सभागृहातील सर्व विरोधी पक्ष असतील, आमचा भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, सर्वांना माहिती आहे आमचं कुटुंब हे सर्व समावेशक आहे आणि मी सर्वांनाच समान संधी देणार आहे। सर्वांचे तक्रारी, सूचना जे काय असतील ते सर्वांचं ऐकून घेतलं जाईल। नक्कीच, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। पाहत राहा PCMC न्यूज।